या दोन संघांमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा, स्पीडअप करा. नवापाडा संघ फास्ट केलायचंय. अतुल भोईर साठी पहिला चेंडू इन साइड आउटच्या माध्यमातून जबरदस्त फटका. चेंडू दणदण करत सीमा पार. पहिल्या चेंडू वरती दमदार चौकार. चौकारांना खातं खोललं जात आहे. श्री गणेश केलाय चौकारांना अतुल भोईरनं. दमदार सुरुवात जय जलेश्वर वाडेकर संघाची. पुन्हा एकदा हवे ते चेंडू. आता क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद अतुल भोईरच्या स्वरूपात. चेंडूवरती आक्रमक सुरुवात केली होती, पण दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र सापळा रचला होता. गोलंदाज ओमकार जोशीनं जय सारखा क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल स्वीकारला जयनं. सिद्धू पाटील साठी गोलंदाज ओमकार जोशी. दोन चेंडू 4 धावा. हलक्यातनं खेळून काढण्याचा प्रयत्न. दाद मागितली जाते पंचांकडे. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. यतीश 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध जय गणेश नवापाडा या दोन संघांमध्ये सामना आपण पाहताय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावा दाबलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. सिद्धू पाटील स्ट्रायकवरती. पुढे सरसावलाय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे जय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला सावरत असताना एका हातानं चेंडू अडवलाय. थोडे पाहायला गेलं तर स्किट झालंय क्षेत्ररक्षण करताना. क्षेत्ररक्षक जय पण एका हातानं चेंडू अडवला. 1 धावी ते मात्र मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा दाबलकावरती 5 धावा. स्ट्रायकिंगवरती आक्रमक फलंदाज प्रणित पाटील. जितका जास्त आक्रमक आहे तेवढाच संयमी खेळ सुद्धा प्रणित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इथे मात्र चांगला फटका. प्रणितच्या बॅट मधनं चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. चौकार. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन पंच केल्या चेंडूला 1 धाव वेगाने पूर्ण केली जाते. चेंडू जातोय घोषांकित. पाहायचं पंच घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव इथे कंप्लीट जाते केली जाते.
षटक समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दापलकावरती 10 धावा. दुसरे षटक पायाचे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रतीक मडवी. हॅलो हा पत्तू सिद्धांत माळी बोपर बोलतोय. प्रतीक मडवी येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती सिद्धू पाटील. पहिला चेंडू सिद्धू पाटील साठी उंच आकाशात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. पंचांनी नोची खून केली आहे. पंचांनी नोची खून केली आहे. बघा पंच डिसिजन द्या काय असेल ते. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी वादावाद करण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. नो बॉल. चला पंचांनी डिसिजन दिलाय नो आहे. पंचांची आर्ग्युमेंट करू नका प्लीज. नो+2 3 धावा मिळत आहेत. प्लस सिद्धू पाटील यांचा झेल आकाशात होता. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावा दापलकावरती पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच 13 धावा. यावेळी स्प्रिटचा चेंडू फेकून दिलाय. सिद्धू पाटीलच्या बॅटमन चेंडू जाईल सीमा पार. बिग हिट. धन्यवाद डीजे. बघा आम्ही जेव्हा सांगू तेव्हा आपण डीजे वाजवायचे कारण जो थेट प्रक्षेपण करणारा लाईव्ह चॅनल आहे त्याच्यावरती जर संगीत वाजलं तर त्यांना कॉपीराईट लागू शकतो. त्यामुळे जेव्हा आम्ही सांगू तेव्हाच आपण गाणं वाजवायचं आहे. इथे मात्र झेल स्वीकारला जातोय. फलंदाज होतोय बाद. सिद्धू पाटीलच्या स्वरूपात दुसरा झटका लागतोय. यतीश 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला.
कपिल पाटील येत आहेत नवीन फलंदाज सिद्धू पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी. धावा धब्बलकावरती पाहायला मिळतात 19 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील चांगली धावसंख्या इथे उभारली आहे आतापर्यंत वाडेकर संघानं. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. कपिलच्या बॅटमॅननं गॅपमध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगानं 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तीन धावा येतात. 3 धाव्यांच्या मदतीनं धावा धब्बलकावरती पाहायला मिळत आहेत. 22 धावा अद्याप ही 3 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाजी करणार संघ नवापाडा जरा स्पीडअप करा. फास्ट केलायचं आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धावीतून कंप्लीट केली जाते. ओमकार जय येत आहेत चेंडूवरती. चांगला क्षेत्ररक्षक आहे नवापाडा संघाचा जय. 1 धावीतून कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धब्बलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 23 धावा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज प्रतीकनं. कपिलसाठी इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फलंदाज होतोय बाद. ट्रिपल अचितच्या स्वरूपात लागतोय तिसरा झटका वाडेकर संघाला. प्रशांत पाटील येतात नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा धब्बलकावरती 23 धावा. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी प्रशांत येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे गोलंदाज प्रतीककडनं. प्रतीकनं 2 गडी बाद केल्यात या षटकामध्ये. 13 धावा खर्च केल्यात. थोडंसं मागणं ठरलं असलं तरी महत्त्वपूर्ण 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त केलाय. शेवटचा चेंडू प्रशांतसाठी यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी होतो तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धब्बलकावरती 12.00 सरासरीनं 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर अनिल शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा धब्बलकावरती 24 धावा. स्ट्रायक वरती प्रशांत. गोलंदाज यश. पहिला चेंडू याचा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. ओमकार झेल स्वीकारलाय. फलंदाज होतोय बाद प्रशांतच्या स्वरूपात.
भूषण पाटील. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद केला यश चौधरीनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेते. क्षेत्ररक्षक सुरेंद्र लोखंडे. 2 अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्वीकारला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. डीजे केतन चौधरी. पुन्हा एकदा चेंडू हवेते. हॅट्रिक संपादित केली जाते गोलंदाज यश कडनं. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद. डीजे तीन गाडी बाद केले, हॅट्रिक संपादित केले गोलंदाज यशना. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. तिसऱ्या षटकातील धावा दापलकावरती 24 धावा 6 गाड्यांच्या मोबदला आहेत. यतीश 11 जय जलेश्वर वाडेकर संघाच्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज यश कडनं. स्ट्रायक वरती स्वप्नील भोईर. बॅटची कडा यष्टी रक्षकाने केली, जेल स्वीकारली. फलंदाज होतोय बाद. लागोपाठचा 4था झटका लागतोय जय जलेश्वर वाडेकर संघाला. कुणाल नवीन फलंदाज. इथे चेंडू सोडून दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडू निर्धाव फेकल्यात गोलंदाजांना. फाऊल ट्रिक कंप्लीट केली आहे. 5वा चेंडू निर्धाव फेकलाय. शेवटचा चेंडू या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तर संपादित केली आहे. पहिला निर्धाव षटक हाताळेल का? आणि हो, पहिला निर्धाव षटक हाताळलाय. फलंदाजानं चेंडू सोडून दिलाय. निर्धाव षटक हाताळलाय गोलंदाज यशला. फाऊल ट्रिक कंप्लीट केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावा दापलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सर्वात अनुभवी गोलंदाज सुरेंद्र लोखंडे.
चला स्पीडअप करा, स्पीडअप करायचंय. नवापाडा संघ फास्ट केला बघ, खूप वेळ झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी, 3 षटक हाताळण्यासाठी खूप वेळ घेतलाय. फास्ट केला. यापुढील सामना असेल तिसगाव विरुद्ध खांबालपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचंय. पहिला चेंडू प्रणीतसाठी, शॉर्ट टॉप लाईन भिडकावून दिला, फेकून दिला सीमा पार, षटकार. धावा कौलवार टप्प्याचा चेंडू खोदून काढला होता. एकही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. दोन चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. षटकारानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात गोलंदाज सुरेंद्रनं. नाबाद अपलकावरती 30 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यात. फुल्लर लेनचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला फटका. यावेळी एक धाव पूर्ण वेगानं केली जाते. यष्टी रक्षकाच्या एंडला थ्रो केला जातोय. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. मयूर येत आहेत. नॉस्ट्राकेनवरती शेवटचा चेंडू असेल. मयुरेश शेवटचा चेंडू. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल का? पहिलीच धाव कंप्लीट करता आली नाहीये. फलंदाज होतोय बाद. धावा दापलकावरती 31 धावा. पहिलं सत्र
बॅटरी कुठे लागली आवाज बोललो संपली नाही याची लावलेली आमची लावलेली मग ती फुल आहे ना दुसरी मग ती फुल आहे मला वाटलं लगेच संपली चला या खांबलपाडा संघाचे संघनायक आणि तिसगाव संघाचे संघनायक खांबलपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत मयूर चला तिसगाव संघाचे संघनायक सागर दादा या नाणेफेकीसाठी चला विपुल आलेत योगेश दादा गौतम यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कॉल पहिल्या सत्रामध्ये 31 धावा कुठल्यात जय जलेश्वर वाडेकर संघानं 32 धावांचं लक्ष ठेवलं आहे जय गणेश नवापाडा संघासमोर त्या धावा कशा प्रकारे कुठेल नवापाडा संघ की धावसंख्येला रोख लावेल वाडेकर संघ हे करण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक करण काळन यांच्याकडे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वर्गीय राकेश जाता ढोणे स्मृती चषक 2024 मध्ये मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत नवापाडा विरुद्ध वाडेघर आघाडीची जोडी सुरेंद्र आणि प्रथमेश या मॅच मध्ये टार्गेट आहे ते 32 आणि पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाज अतुल
व्हेरी फर्स्ट बॉल बॅकफुटला कट केलाय, स्क्वेअर कट. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू चाललेला, फिल्डर धावतायत, पोहोचलाय जवळपास, उचलून थ्रो करेल, धावा तोपर्यंत 2 पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल, सुरेंद्रची विकेट धोक्यात. नाराज आहे प्रथमेश वरती, कॉल होता मात्र इथे सुरेंद्र लोखंडे पहिला धक्का 2 वरती नवापाडाला. आपल्याला मेढा नवा पाहायला मिळाली, +4 ट्रिक. 4 विकेट मिळवत असताना यशने मेढा नवा टाकली. वाडेकरचा धावफलक अगोदर सुसाट होतं. 2 ओव्हर्स मध्ये 24 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव दिली नाही आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण सुरेंद्रला बघितलं होतं, जिथे त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. जेएमसीसी तिसगावने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतील. SSSC कंबालपाडाच्या विरुद्ध पुढच्या मॅच मध्ये कंबालपाडा आणि तिसगाव या 2 संघांना आपण बघणार आहोत. राजा सिनियर प्लेयर त्या टीमचे. स्लो बॉलवर होता, ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय मागे सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये. मी प्रशांतचे कौतुक करेन, ज्या वेगाने तो धावला होता आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये तिथून थ्रो केला, स्ट्रायकिंग एंडला आणि ज्यावरती विकेट पडली होती ती सुरेंद्रची. हाफ ट्रॅकर एज आहे, फर्स्ट स्लिप मागे तुम्ही बघत आहात, पण चेंडू वळण घेत असताना गेलाय मागे, जिथे डिक्लेअर झोन. वनडे 3 वरती धाव फलक. केतनला बघितल्यानंतर कपिलची आठवण होते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधली ती क्लिप इतक्या कमी वेळामध्ये व्हायरल झाली. केतन अक्षरशः कपिलला ढकलत होता. मी संध्याकाळी कपिलला कॉल केला होता त्याच दिवशी आणि कपिलला विचारलं मी की तू धावला का नाहीस, तर कपिलने मला उत्तर दिलं होतं की मी माझी विकेट का टाकू. वाडेकरच्या एका प्लेयरने जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे, सो त्यांना 2 रनची पॅनल्टी. मॅनेजमेंट कमिटीचा डिसिजन आहे. मिड ऑनला फिल्डर आहे, नकार दिला राजाने, चांगला कॉल. जेव्हा लॉंग ऑन मिड ऑन असेल, मिड ऑफ लॉंग ऑफ असेल, डाऊन द ग्राउंड चेंडू जातो, तेव्हा स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा कॉल फार महत्त्वपूर्ण असतो, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज समोर धावत असतो, त्यामुळे त्याला मागे काय चाललंय ते माहीत नसतं. राजाच्या चांगल्या कॉलने प्रथमेशची विकेट बचावली. धावा 3. पुढे आला, लॉफ केलाय, मिड ऑन आतमध्ये चेंडू, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती 7 धावा. ऑन साइडला पूल केलाय, पुन्हा गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेगचा वरतून काढलाय. केतन धावतोय, चेंडूचा मागे पोहोचलाय, उचलून थ्रो करेल, धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या 2. राजा मात्रे यांना आपण बघत आहोत. खरं तर रेग्युलर क्रिकेटची कारकीर्द ज्यांची बहारदार आहे, मधल्या फळीमध्ये क्रिकेट खेळत होते, पण आपल्या भारदस्त शरीरामुळे बराच वेळा चान्स मिळायची नाही, पण पुन्हा एकदा फिटनेसकडे लक्ष दिलं. आपलं वजन कमी करत असताना पुन्हा एकदा नवापाड्याच्या प्रमुख संघामध्ये त्यांनी जागा मिळवली. असे बरेचसे खेळाडू आहेत. सचिन मात्रेचा आपण विचार केला, गतवर्षी तोही तुम्हाला अगदी बलाढ्य दिसायचा, असा भारदस्त होता, पण यावर्षीचा सचिन मात्रे सागावचा 26 किलो, जवळजवळ 26 किलो वजन त्याने कमी केलेलं आहे आणि 26,000 रुपये कमवले एकाच मॅच मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या एक अर्धशतक झळकावत असताना. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 9. पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि येतोय आता सर्वांचा लाडका खेळाडू कपिल बॉलिंग मार्क वरती. धावा आहेत 9 सुरेंद्रच्या विकेट नंतर.
प्रथमेश प्रथम तास स्ट्रायकिंग एंडला. ऑफसमचा बाहेर होता, वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लाईन खराब, वाईट अंपायरचा इशारा. प्रथमेश कदाचित अंपायरच्या निदर्शनात आणत होता की हा चेंडू विकेटच्या बाहेर टाकलाय की काय. धावा 10, टार्गेट 32 आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला संघ आहे. तर बॅटिंग ऑर्डर मध्ये आणखी एक डावखुरी हाताचा फलंदाज तुम्हाला रुपेश पाहायला मिळतो. यश चौधरी सारखा फलंदाज आहे. आणि आपण जर बघितलं तर अभिषेक जो उजव्या त्याचा स्लॉग हिटर आहे. मनोज जोशीची आज अनुपस्थिती पाहायला मिळते या संघामध्ये. धावा 10. ऑन साइडला वावला वेगवान चेंडू होता, आतमध्ये येत होता चेंडू. मिड विकेट मध्ये प्रशांतला आपण बघत आहोत. थोडंसं फंबल, स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट थ्रो, रनआउटची संधी. येस, इट इज आउट. फलंदाज बाद. अगोदर सुरेंद्र आणि त्यानंतर प्रथमेश. रनआउट. नवा पाडाला दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रतीक मडवी. धावा फलकावरती आपण बघत आहोत 11. प्रतीक मडवी आणि राजा मात्रे या दोन्ही फलंदाजांना आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्षेत्ररक्षण दोन्ही थ्रो प्रशांतने केले होते आणि त्या प्रशांतच्या थ्रोवरती 2 रनआउटच्या विकेट. मिड विकेट मध्ये आपण बघत आहोत प्रणितला अंडरआर्म थ्रो करत आहेत. शोल्डर डाऊन आहे प्रणितचा. आणि अंदाज संघामध्ये तो फटका वाडेकर संघाला बसलाय. बऱ्याच वेळेला आता जेव्हा गोलंदाजीमधून गरज असते पण प्रणित गोलंदाजी करूच शकत नाही. पण जेव्हा गरज क्षेत्ररक्षणामधून आणि बॅटिंगमधून तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण बघितलेल्या आहेत. सिंगलच्या सहाय्याने धावासंख्या 12 वरती या मॅचमध्ये लक्ष 32 आहे, म्हणजे 20 धावासंख्येची अजूनही गरज. आणि चेंडूंचा पण विचार केला तर चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 15. अक्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न, पायावरती आदळ, स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, मागे चेंडू, प्रणित बॅकअप देतोय तोपर्यंत मिळते ती एकच धाव. सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतोय 13 धावा, 13 रन्स. लो स्कोर मॅचेस बराच वेळा आपण बघत आहोत की शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात. बऱ्याच वेळा हाय स्कोरिंग मॅचेस चेस झालेल्या आहेत, पण लो स्कोर मॅच मध्ये तुम्हाला ती रंजकता पाहायला मिळते. ती तितकीच इंटरेस्टिंग असते मॅच. आणि ते आता घडतंय कारण कपिल सध्या एकेका धावेसाठी संघर्ष करावा लावत आहे फलंदाजांना. धावा 13. स्ट्राईक प्रतीक मडवीकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कपिल पाटील. बॅटचा चेहरा उघडला, गॅप मध्ये इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला पहिला बाउन्स वरती प्रशांत. वा, 2 थ्रो ज्याने आतापर्यंत केलेले त्या दोन्ही थ्रो वरती रनआउटची विकेट पडलेली आहे. आता थ्रो करतोय, धावा 2 सेव्ह केलेल्या आहेत आणि 2च्या सहाय्याने नवापाडाचा धावा फलक आपण बघतोय ते 15 धावा. 32चा चेस मध्ये हळूहळू डाव पुढे चाललाय. 2 विकेट नंतर सलामीवीर सुरेंद्र लोखंडे प्रथमेश आउट झालेले आहेत. 15 धावा, 15 for 2. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. षटकातील शेवटचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. मिड विकेटचे फिल्डर डीप मधून येतील त्या अगोदर कपिल पोहोचलाय, उचललाय, क्विक ऍक्शन, बॉडीचा बॅलन्स गेला. आता मिळू शकते दुसरी धाव. गरज नव्हती या वेळेला. जेव्हा केतन स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सांगत होता कपिलला धाव, तेव्हा धावला नाही, आता धावला आणि रनी दिली दुसरी. धावा मिळतात 2. टोटल स्कोर 17. 2 षटकांचा खेळ संबंध, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये या मॅच मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. ड्रिंक्सची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. पाणी लवकरात लवकर घेऊन जा, संयोजकांना विनंती. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. आफ्टर सेकंड ओव्हर 17 for 2. 17ला 2, 15ची गरज, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा येस, पॅनल्टी आहे वाडेकरला. सो आपण 2 रन्स ऍड करूयात नवापाड्याच्या धावफलकामध्ये. टोटल स्कोर 19. 13 धावसंख्येची गरज, 12 चेंडू, 13ची गरज.
17 धावा झाल्या होत्या +2 पॅनल्टी 19 झालेल्या आहेत. नवापाडा आणि वाडेकर दोन्ही संघाची नोंद घ्या. पॅनल्टी ऍड करून 19 धावा झालेल्या आहेत. 32 टार्गेट आहेत. 13 धावसंख्येची गरज, 12 चेंडूंचा काही शिल्लक. फिरकीचं माहेरघर असं म्हणतो आपण या वाडेकरला, आणि त्या फिरकीच्या विद्यापीठाचा कुलगुरू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय सिद्धू पाटील. पडल्याबरोबर चेंडू बाहेर निघत होता. अंपायरचा वाईटचा इशारा. आमचं कॉमेंट्री बॉक्स थोडंसं स्क्वेअर आहे, त्यामुळे चेंडू कोणता टाकतोय सिद्धू हे सांगणं थोडंसं कठीण आहे. धावफलकावरती 20, 12ची गरज. ऑन साइडला वावला मध्ये फिल्डर प्रणित चुकी नसेल. कॅच आउट. राजा मात्रे बाद. तिसरा धक्का नवापाडाला. यश येतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. पहिल्या डावामध्ये काय गोलंदाजी केली होती. मेडनोवा 4 ट्रिक कंप्लीट करत असताना मेडनोवर त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. आल्या बरोबर सुरुवात. ऑन साइडला विरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. पुन्हा वळवलाय. चाबूक शॉट सीमारेषेचा बाहेर. मॅन ऑफ द मॅच हाडलक वाडेकर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग तितकीशी चांगली झाली नाही आणि गोलंदाजांना दुसऱ्या बाजूने मारही पडला. सामनावीरचा पुरस्कार आपण यशला देणार आहोत आणि मी मंचावरती उपस्थित योगेशजी गौतम साहेबांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा. 12 धावा 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. गोलंदाजी करत असताना मेडन ओव्हर विथ 4 ट्रिक. यश सुरेश चौधरी मॅन ऑफ द मॅच. वडिलांचा वारसा आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना यश या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यश अभिनंदन. नवापाडाचं अभिनंदन. मात्र मी आदरणीय अभिषेकजी चिकनकर साहेबांना विनंती करेन आपण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आपण आता वळणार आहोत या मॅचच्या दिशेने. अर्थातच मॅच नंबर 5 JMCC तिसगाव SCCC कंबालपाडा. 2 संघांदरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकून तिसगाव फिल्डिंग करत आहेत. कंबालपाडा बॅटिंग. कुठेही जाऊ नका. मॅचला आपण लगेचच सुरुवात करत आहोत. कंबालपाडा पाठवा आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.